महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये खरं तर आपण ज्या गोष्टीसाठी बसलो आहे ती गोष्ट अतिशय निषेधार्थ आहे। त्याचं कारण पण तसंच घडलेलं आहे आणि ते वर्षानुवर्ष घडत आलेले, परंतु ह्या गोष्टीला वाचा खरं तर जुन्नर तालुका सरपंच संघटनेने फोडल्यामुळं खरं तर आज आपण सर्वजण या ठिकाणी सर्वप्रथम जमलो आहोत। म्हणून सर्व सरपंचांचं जुन्नर तालुक्यातील सर्व सरपंच त्या ठिकाणी मनापासून मी आभार व्यक्त करतो। खरं तर आदिवासी भागामध्ये नव्हे तर तालुक्यामध्ये जसं आमचे सहकारी खिलारी साहेबांनी सांगितलं की काम कोणत्याही फंडातून असो, परंतु हे मुजोर ठेकेदार शासनाच्या डोळ्यामध्ये धूळफेक करतात, शासनाच्या निधीचा अपहार करतात आणि त्याला विनाकारण सरपंचांना वेठीस धरतात। ही गोष्ट अतिशय निषेधार्थ आहे। खरं तर अनिता जाधव सरपंच मॅडमनी त्या ठिकाणी त्यांचं कर्तव्यच पार पाडलं होतं। त्या ठिकाणी हा पैसा काय कोणाच्या बापाचा नाही, हा शासनाचा पैसा आहे, जनतेचा पैसा आहे। त्याची विचारणा केली असता त्याला इतका राग येण्याचं खरं तर काही कारण नव्हतं, परंतु एक महिला सरपंच आहे, आदिवासी भागातली सरपंच आहे, तिला काही इतकं समजणार नाही म्हणून त्यांनी ती आर्वच्च आणि उर्मट भाषेमध्ये खरं तर त्यांनी वर्तन केलं। त्या गोष्टीचा सर्वप्रथम या ठिकाणी मी निषेध करतो आणि खरं तर या गोष्टीला 8 दिवस उलटून गेलेले आहेत। 8 दिवसामध्ये त्याने खरं तर येऊन माफी मागायला पाहिजे होती प्रसार माध्यमांसमोर अथवा त्या ताईची मागायला पाहिजे होती, परंतु तसा काही प्रकार घडताना दिसत नाही आणि त्यांनी हा वेळ काढूपणा केलेला, वेगवेगळ्या प्रकारच्या कारणं सांगत आहे आणि त्यामुळं त्याच्यामध्ये माहिती अशी पण आहे की ते सब ठेकेदार आहे आणि जो खरा ठेकेदार ज्याच्या नावावरती आहे तो ठेकेदार तर अजून आपल्या समोर पण आलेला नाही। माझं असं मत आहे जो ठेकेदार आहे आणि सब ठेकेदार आहे या दोघांवरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे आणि ती कारवाई करण्याची खरं तर मागणी करतोय। खरं तर हे आदिवासी सरपंच महिला आहे, सरपंचांना जो घटनात्मक अधिकार आहे त्या अधिकारावरती गदा आणलेला आहे। त्याच्यामुळे घटनात्मक कायद्यावरती जो काय अधिकारावरती गदा आणलाय त्या कायद्याअंतर्गत अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायद्याअंतर्गत खरं तर ह्या ठेकेदारावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे असं माझं खरं तर मत आहे। अजूनही आता आपण इथं सगळेजण बसलोय, अजूनही त्याची येण्याची काही चिन्ह नाही किंवा तो येईल असंही मला काही वाटत नाही। त्याच्यामुळं मी आपल्या माध्यमातून आणि आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करतो की त्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे, अशा प्रकारची विनंती करून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी।